परभणीमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी परभणी येथून 17 जानेवारीपासून निघालेल्या लॉंग मार्चचा आज भिवंडी येथील कामतघर मुक्काम करण्यात आला होता। यानंतर हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध व स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या मारेकरांविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच आंदोलनकर्त्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना सेवेतून कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व आंदोलन करताना दाखल असलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे कुटुंब नाही 1 कोटीची मदत करून दोन्ही कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे असे अनेक मुद्दे घेऊन हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। सर, आमच्या परभणीत 10 तारखेला संविधानाची विटंबना केली। आपले मुख्यमंत्री साहेब म्हणतात की ते माथे फिरू आहे। सर, ते माथे फिरू नाही, त्याला बाहेर काढाव आणि इंजेक्शन देऊ देऊ आमच्यातले असे 100 माथे फिरू होतात। ते माथे फिरू नाही सर, प्रशासन याला दाबायचे हे करायले। आम्ही संविधानाची विटंबना जर झाली नसती परभणीत दंगल कशाला पेटली असती। परभणीची दंगल जी 10 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि शासन चौकशी लावायला 11 तारखेपासून 11 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करून आमच्या महिलांना घरात घुसून मारलं सर। 12 वर्षाच्या मुलीला केस धरून मारलं, 6 महिन्याच्या बाळातनीला मारलं आणि आम्ही तिथं 32 दिवस न्याय मागून त्या प्रशासनाने आम्हाला कुठलाही न्याय दिला नाही। म्हणून सर आम्ही जानेवारीच्या 17 तारखेला लॉंग मार्च काढला आणि नाशिक मध्ये येऊन आम्हाला चुका पालीस केली शासनानं, आमच्या सोबत चुका पालीस केली आणि म्हणले सगळ्या तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता चला इथून घरी। आम्हाला खोटे नाटे लेटर दाखवून म्हणले सगळे, म्हणले मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या, आम्हाला नाशिक पासून सर वापस पाठवलं। आम्ही हे ना 20 दिवसाचा शासनाला वेळ दिला। आता ह्या 10 तारखेला आम्हाला 4 महिने होतात सर, पण परभणीत असं शासनाकडून कोणताही एक ठोस पाऊल उचललेला नाही की एवढे लोक आमचे मारलेत मेलेत, एवढ्या लोकांचे हात आमच्या गळ्यात पडलेत, एवढ्या आमच्या 50 पोरावर गुन्हे दाखल झालेत, सुशिक्षित तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत। म्हणून प्रशासनाला आम्ही आमचा किती अंत पाहणार आहे फडणवीस साहेब, तर पाहू द्या सर, हे बाबासाहेबाची औलाद आहे, मॉडर्न पण वाकणार नाही। मॉडर्न पण सरकार कोणाचं बी असो, सरकार कोणाचं बी